नमस्कार प्रेक्षकांनो, अखेर ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो, तो ऐतिहासिक क्षण आता आला आहे. राणी कोर्टात असा काही मास्टर स्ट्रोक मारलाय न, ज्याने कारखानीस वकील आणि विक्रांतच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पण ते जाणून घेण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. राणीने कोर्टात अखेर तो विजय मिळवला आहे, ज्याने कारखानीसचा संपूर्ण खोटपणा जज साहेबांसमोर उघडा पाडला. नेमका कसा झाला हा कारखानीसचा पर्दाफाश? आणि राणीच्या या मोठ्या विजयानंतर आता भडकलेल्या विक्रांतने राणीला संपवण्यासाठी कोणता नवा जीवघेणा डाव रचला आहे, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अरे, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नाही? सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज. संपूर्ण सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कहाणीत अत्यंत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होतो. तो थेट कोर्टाच्या सीनपासून. कोर्टाच्या सुनावणी सुरू असताना कारखानीस वकील नेहमीप्रमाणे अत्यंत रुबाबात जज साहेबांना सांगत असतो. पण ते ऐकण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. की जज साहेब, अब बोलण्यासारखं काहीच बाकी राहिलेलं नाही. सगळे पुरावे आणि साक्षीदार आमच्या बाजूने आहेत. तसं तर तुम्ही कालच निकाल द्यायला हवा होता, पण राणी महाडिक या नवीन आहेत म्हणून आपण त्यांना 1 दिवस वाढवून दिला. अब आणखी वेळ वाया न घालवता तुम्ही आज थेट निकाल देऊन टाका. कारखानीसचा हा ओव्हर कॉन्फिडन्स बघून राणी मात्र अजिबात डगमगत नाही. ती अत्यंत शांतपणे समोर येते आणि जज साहेबांना सांगते की निकाल तर लागणारच आहे, पण त्याआधी मला काही गोष्ट स्पष्ट करायच्या आहेत. राणी थेट कारखानीसला विचारते की काल तुम्ही कोर्टात जे स्टेटमेंट दिलं होतं, त्यानुसार इंग्रजीत सरांनी जेव्हा त्या कागदपत्रावर सह्या केल्या तेव्हा तो नोटरीवाला तिथेच हजर होता. यावर तुम्ही ठाम आहात ना? कारखानीस चिडून बोलतो की हो, मी कालच सांगितले आणि मी माझ्या शब्दावर ठाम आहे. बस इथेच राणी आपली खरी खेळी खेळते. ती त्या नोटीसवाल्या थेट विटनेस बॉक्समध्ये उभी करते. तो नोटीसवाला सुरुवातीला प्रचंड खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की हो, जेव्हा इंग्रजीत सरांनी सही केली तेव्हा मी तिथंच हजर होतो. त्याला वाटत असतं की आपण आधी खोटं बोलतो आहे, मग आताही खोटंच बोलूया, नाहीतर आपण पकडले जाऊ. पण राणी महाडिक एवढी कच्च्या गुरूची चेली नाही. ती थेट जज साहेबांसमोर त्या नोटीसवाल्याच्या गावाच्या बसचं तिकीट आणि काही अत्यंत महत्त्वाचे फोटोग्राफ सादर करते. राणी कोर्टात पुराव्यासकट सिद्ध करते की ज्या दिवशी कागदपत्रावर सही झाली त्या दिवशी हा नोटीसवाला गावात नव्हताच. तो तर गाव सोडून बाहेर एका जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेला होता. जेव्हा राणी त्याला कोर्टात सांगते, माझ्याकडे विटनेस बॉक्समध्ये आणण्यासाठी अजून एक असा माणूस आहे जो तुझ्या विरोधात साक्ष देईल आणि त्यानंतर तुला कायमची शिक्षा होईल, तेव्हा मात्र नोटरीवाला पुरता घाबरतो. त्याचे हातपाय कापायला लागतात आणि तो जज साहेबांसमोर हात जोडून आपली चूक कबूल करतो. तो रडकुंडीला येऊन सांगतो की जज साहेब, मला माफ करा. मी त्या दिवशी खोटं बोललो होतो. जेव्हा इंद्रजित सरांनी सही केली तेव्हा मी तिथे खरंच हजर न होतो. तर प्रेक्षकांनो, हा राणीचा खूप मोठा विजय होता. जेव्हा नोटरीवाल्याने स्वतःची चूक कबूल केली तेव्हा कारखानीस वकीलच्या पायाखालची जमीनच सरकली. तर आपण पुढे पाहूया. तर आता इंद्राने उर्मिला जी आहे, उर्मिलाला कळून चुकलं होतं की राणी आणि इंद्राने नक्कीच काहीतरी मोठा पुरावा शोधला आहे आणि उद्या कोर्टात आपला गेम होणार आणि त्यांची हीच भीती अखेर कोर्टात खरी ठरली. पण मित्रांनो,
काहीतरी खरा भयानक ट्विस्ट तर आत्ता येणार आहे. राणीने कोर्टात एक दिवस मिळवला असला तरी उद्या कोर्टाची अंतिम तारीख असणार आहे आणि आता राणीला कोणत्याही परिस्थितीत कोर्टात पोहोचू द्यायचे नाही असा भयंकर आणि जीवघेणा प्लॅन विक्रांत आणि उर्मिलाने आणला आहे. तर रत्नाई बिचारी मंदिरातून देवाचा प्रसाद घेऊन आनंदाने घरी येते. राणी तो प्रसाद खाणार असते. तेवढ्यात उर्मिला गुपचूप त्या प्रसादामध्ये एक अत्यंत धोकादायक औषध मिसळते. असं औषध ज्यामुळे राणीची मानसिक स्थिती खराब व्हावी, तिला चक्कर यावी आणि बेशुद्ध पडली पाहिजे. खरं हे घडतंही तसंच. राणी तो प्रसाद खाते आणि तिची तब्येत अचानक प्रचंड बिघडते. तिला चक्कर यायला लागते. अशा गंभीर परिस्थितीत राणी स्वतःला कशी सावरणार? विक्रांत आणि उर्मिला हा भयंकर कट उधळून लावून ती वेळेवर कोर्टात पोहोचणार का? आणि आबासाहेबांचं हक्काचं घर ती परत मिळवून देऊ शकणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.